अजितदादा हे महाराष्ट्राला न मिळालेले सर्वोत्तम मुख्यमंत्री. दादांनी जीवनाचं टायमिंग चुकवलं असा शोकप्रस्ताव मांडावा लागेल याची कल्पना नव्हती. मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजितदादांना श्रद्धांजली. 70,000 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपानंतरही अजितदादा खचले नाहीत. मात्र एखाद्याला जीव नकोसा होईपर्यंत आरोप करून बदनामी करू नका. अजितदादांच्या शोक प्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. माझ्याकडे ब्लॅक बॉक्सचा फोटो किती जळालाय याबाबत माहिती. दादा, विमान अपघाताचा पारदर्शक तपास झाला पाहिजे, मगच न्याय मिळेल. आमदार रोहित पवारांची भूमिका. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या अहवालामध्ये सखोल माहिती हवी. उगाच थातूरमातूर अहवाल नको, अन्यथा मराठी माणूस दाखवून देऊ. रोहित पवारांचा केंद्र सरकारला इशारा. मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. कितीही दबाव येऊ द्या, मी कोणाच्या बापाला घाबरणार नाही. दादांच्या विमान अपघाताचा पारदर्शक तपास होणं महत्त्वाचं. आमदार रोहित पवारांची भूमिका. अजितदादांच्या अपघाताबाबत महाराष्ट्राच्या मनामध्ये संशय. तो अपघात नसून घातपात झालाय असंच वाटतंय. भास्कर जाधवांकडून सभागृहात शंका व्यक्त. शरद पवारांना 48 तासांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार. प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याची डॉक्टरांची माहिती. डिहायड्रेशनचा त्रास झाल्यानं रुबी हॉल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. अजितदादांच्या जाण्यानं मी व्यक्तिगत जीवनामध्ये खूप गमावलंय. आपल्या जवळचा व्यक्ती, कुटुंबातील व्यक्ती गेला अशी हळहळ प्रत्येकाच्या मनामध्ये राहील. सुनील तटकरेंकडून भावना व्यक्त. अधिवेशन काळामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडील खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांवर. नगरविकास खातं सामंतांकडे, सार्वजनिक बांधकाम भुसेंकडे, तर गृहनिर्माण विभागाची जबाबदारी शंभूराज देसाईंवर असणार. शिंदेंची शिवसेना स्वीकृत नगरसेवक पदासाठी 3 नावं देणार. 2 नावं निश्चित, पण एक डमी फॉर्म भरला जाणार. उमेश माने, बाळकृष्ण बिद्र आणि राज सुर्वेंना शिंदेच्या शिवसेनेकडून संधी. मुंबई पालिकेसाठी भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांसाठी नावं ठरली. प्रतीक करपे, कमलाकर दळवी, प्रवीण छेडा, नितेश राजहंस सिंह यांना उमेदवारी मिळणार. सूत्रांची माहिती. मुंबई पालिकेमध्ये प्रभाग समित्यांच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि काँग्रेस एकत्रित लढणार. मनसे आणि काँग्रेसच्या पाठिंब्यानं अनेक प्रभाग समित्यांवर ठाकरेंचे अध्यक्ष बसणार. मनसेलाही समिती अध्यक्षपद मिळणार. सूत्रांची माहिती. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोपी दिग्विजय पाटीलचा अटकपूर्व जामीन अर्ज मागे. अटक होण्याची शक्यता. दिग्विजय पाटील अमेडिया कंपनीत भागीदार. बुलढाण्यातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा वाद चिघळला. सुरक्षेच्या कारणास्तव चिखला काकड गावात संचारबंदी लागू. विनापरवानगी बसवण्यात आलेला पुतळा हटवण्याचे लोणार तहसीलदारांनी आदेश दिल्याची कागदपत्र समोर. महिलेनं महापुरुषाबद्दल अपशब्द वापरल्यानं इचलकरंजीच्या कबनूर गावात तणाव. महिलेविरोधात रास्तारोको आंदोलन आणि या आंदोलनादरम्यान संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक. 20 ते 25 जणांवर गुन्हे दाखल. शक्तीपीठ महामार्ग रद्द करा. सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा धडक मोर्चा. महामार्ग बाधित शेतकरी बैलगाडी घेऊन थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर. शंकराचार्यांची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांचं एक पथक वाराणसीला रवाना. सूत्रांची माहिती. प्रयागराजमधील झुन्सी पोलीस ठाण्यामध्ये शंकराचार्य आणि त्यांच्या शिष्यांविरुद्ध तक्रार दाखल. मुलांचं लैंगिक शोषण केल्याचा ठपका. जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये भारतीय सैन्याची मोठी कारवाई. जैशचा दहशतवादी सैफुल्लाहसह 7 दहशतवाद्यांचा खात्मा. चतरू भागात 326 दिवसांपासून चाललेल्या कारवाईला मोठं यश.